सर जसं तुम्ही सांगितलं, की फेमिनाईन आणि मस्क्युलिन या 2 एनर्जीज येतात याच्यामध्ये. येस. शिवशक्तीच्या अंडर या गोष्टी आपण कन्सिडर करतो. तर सर याच्यामध्ये एक सेक्शुअल पार्ट ज्याबद्दल आपण जर बोलायचं झालं, तर तुम्ही काय सांगाल, की या एनर्जीज मग तिथेही वर्क होतात का? आणि मग त्याचा एखाद्याच्या रिलेशनशिप्सवर किंवा स्त्री म्हणजे नवरा आणि बायकोच्या नात्यावर काय परिणाम होऊ शकतो? ते जर जरा डिटेलमध्ये तुम्ही सांगितलं. शिवशक्तीचा तसं तुमच्या प्रत्येकच गोष्टीमध्ये फरक पडेल. हो. म्हणजे तुमच्या करिअरपासून, तुमच्या बिझनेसपर्यंत, तर तुमच्या रिलेशनशिपपर्यंत. तुमच्यामधली जर का मॅस्क्युलाईन किंवा फेमिनाईन कुठलीही एनर्जी जर का इम्बॅलन्स असेल ओके. किंवा कमी किंवा जास्त म्हणू आपण त्याला, तर त्याचा फरक पडणार आहेच. थोडं ओपनली सांगायचं झालं, तर मी तुम्हाला सांगतो, की आज मेट्रो सिटीजमध्ये किंवा इतर ठिकाणी पण डिव्होर्सचं प्रमाण का वाढत आहे? बिकॉज दोज एनर्जीज आर नॉट बॅलन्स. आता खेडेगावामध्ये किंवा छोट्या गावांमध्ये काय असतं, की प्रॉब्लेम असतात. असं नाही आहे, की प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम हे प्रत्येक विवाहात आहेतच. कुठं ना कुठं काही ना काही असते. पण थोडेफार प्रॉब्लेम इट इज ओके. बट लाँग टर्मसाठी 5-5, 10-10 वर्ष झाले जर का तुम्ही ती गोष्ट सहन करत आहात, तर याचा अर्थ तो मेजर प्रॉब्लेम आहे. आणि तो मेजर प्रॉब्लेम का झाला? तर त्याच्यामध्ये एक म्हणजे खूप जास्त अभ्यास केल्यावर, रिसर्च केल्यावर हे लक्षात आलं, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे स्पर्श. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.